बोलणेची नाही आता देवाविन काही, एक सरी केला नेम देवा दिले क्रोध काम. पाहिन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय, एक सरी केला नेम देवा दिले क्रोध काम. तुका म्हणे मने हेची संकल्प वाहनी, तुका म्हणे हेची संकल्प वाहनी. एक सरे केला नेम देवा दिले क्रोध काम. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया, दुसरे चरणा संताचिया. त्यांच्या कपादाने कथेचा विस्तार, कपादाने कथेचा विस्तार, कपादाने कथेचा विस्तार, कपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तू. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका. मस्तक हे पायावरी या वारकरी संताचिया, जेने पंढरी सारिखाची आपोला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला. जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातिला. विठाला बोलणेची नाही आता देवाविन काही, एक सरे केला नियम देवा दिले क्रोध काम. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा आपल्या जीवनामध्ये केलेला जो नियम आहे त्या नियमाचं चिंतन करणारा गोड असा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतायत एक सरे केला नियम. आम्ही आमच्या जीवनामध्ये नियम केला. मुख्य 3 नियम महाराजांनी या अभंगातून सांगितलेले आहेत. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक नियम सांगितलाय, बोलणेची नाही आता देवाविन काही, एक सरे केला नियम. हा पहिला नियम. दुसरा नियम 3ऱ्या चरणात असा सांगितलाय, पाहेन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय, एक सरे केला नियम. आणि 3रा नियम महत्वाचा 4थ्या चरणात सांगितलाय, तुका म्हणे हेची संकल्प वाहने, एक सरे केला नियम. याचा अर्थ पहिल्या चरणामध्ये वाचेच्या संबंधाने नियम केला, बोलणेची नाही आता देवाविन काही. 3ऱ्या चरणामध्ये डोळ्याच्या संबंधाने नियम केला, आम्ही आता दृष्टी जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत पांडुरंगाचे पाय आम्ही पाहत राहू, हा 2रा नियम केला. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महत्वाचा 3रा नियम मनाच्या संबंधाने केलेला आहे, तुका म्हणे हेची संकल्प वाहने. थोडक्यात वाचेच्या संबंधाचा नियम आहे, 2रा डोळ्याच्या संबंधाचा नियम आहे आणि 3रा मनाच्या संबंधाने केलेला नियम आहे. आणि हे मुख्य नियम केल्यानंतर याला एक सहाय्यक असा एक नियम सांगितलाय, तो म्हणजे या अभंगाच्या 2ऱ्या चरणातल्या उत्तरार्धामध्ये आहे, देवा दिले क्रोध काम. मला वाटतं मुख्य नियम असे आहेत की बोलणेची नाही आता देवाविन काही. मुख्य नियम आहे पाहेन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय. मुख्य नियम आहे तुका म्हणे हेची संकल्प वाहने. आणि याला सहाय्यक नियम सांगितलाय, देवा दिले क्रोध काम. विठाला नाचू कीर्तनाचे रंगी या सदराखाली हा कीर्तन महोत्सव या चिंचवड परिसरामध्ये या ठिकाणी साजरा होतोय. सकाळच्या माध्यमातून हा उत्सव गेली अनेक वर्ष झालं संपन्न होतोय. हे 6वं सत्र या उत्सवाचं आहे. या निमित्ताने ज्यांना पंढरीला वारीला जाता येत नाही किंवा पंढरपूरची वारी आणि एकंदरीत वारकरी संप्रदायाचा विचार आपल्याला या भागामध्ये सुद्धा सर्वांना ऐकायला मिळावा, एका उदात्त हेतूने सकाळच्या माध्यमातून हा कीर्तन महोत्सव इथं भरविला जातो. नाचू कीर्तनाचे रंगी ही नामदेव यांची जी संकल्पना आहे, ज्ञानदीप लावू जगी, या सदराखाली हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो आहे. या भागातल्या लोकांच्या जीवनामध्ये संध्याकाळी सुद्धा सकाळ निर्माण व्हावी या दृष्टीने हा उत्सव आहे. या दृष्टीने हा उत्सव आहे जेणेकरून आपल्या जीवनातला अंधार जावा आणि आपल्या जीवनामध्ये प्रकाश यावा
आपल्या जीवनातलं अज्ञान निघून जावं आणि आपल्या जीवनामध्ये ज्ञान यावं, या एका उदात्त हेतूने असलेला हा उत्सव म्हणजे हा सकाळचा उत्सव आहे. नाचू कीर्तनाचे रंगी. विठाला विठ्ठल. साधारण या अभंगाचा जर विचार करायला लागलो तर या अभंगातल्या एका महत्वाच्या सूत्राकडे मला आपल्याला घेऊन जायचं आहे. अभंग जरी फारसा परिचित नसला, थोडेफार शब्द फक्त कानावर जरी असले, तरी अभंगातल्या एका महत्वाच्या विचाराकडे मला आपल्याला घेऊन जायचं आहे. तो या अभंगातल्या दुसऱ्या चरणातल्या पूर्वार्धाचा विचार आहे. एक सरे केला नियम. तुकाराम महाराज या शब्दातून, या अभंगातून किंवा या प्रमाणातून आपण ज्या स्थितीमध्ये आहोत, आपण ज्या वाटेवर आहोत, ती वाट जणू काही अभंगातून दाखवितायत असं म्हणायला हरकत नाही. तुकाराम महाराज सांगतात, मी माझ्या जीवनामध्ये नियम केला. हा नियम काय असतो? माणसाचं जीवन नियमाधिष्ठित असावं असं अनेक थोर मोठी माणसं आपल्याला बोलून गेली. घरामध्ये वडीलधारी व्यक्ती सुद्धा लहान मुलाला सांगतात की बाबा काहीतरी नियम कर, काहीतरी नियम कर. आपल्याकडे तर अगदी महाराजांचे स्पष्ट शब्द बोलायचं झालं तर, काही नित्य नियमाविन अन्न खायतो श्वान, अशी तुकोबारांची थोडी कडक भाषा आहे. तुकाराम महाराज सांगतात, माणसाच्या जीवनाला काहीतरी नियम पाहिजे, कोणत्या तरी नियमाने माणसाचं जीवन चाललं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ मानवी जीवनामध्ये नियम करता आला पाहिजे. हे माझं पहिलं वाक्य. मी थोडं या वाक्याला थोडं पुढे घेऊन जातो. नियम करता आला पाहिजे आणि मला थोडं पुढं वाक्य असं सांगायचं आहे, तो नियम आपला नित्य असला पाहिजे. थोडंसं बारीक आहे का? नियम करता आला पाहिजे. थोडंसं स्पष्ट बोलू. माणसं अशी गमतीची आहेत, माणसं पाहून नियम करतात. कळलं का? बघा आता तुम्हाला हे माणसं पाहून नियम करतात. थोडा याचा विस्तार करू. माणसं अशी गमतीची आहेत, जर बघायला असतील तर या माणसाचा नियम तास 2 तास उरकत नाही, बराच वेळ हा नियम करत राहतो. आणि जर पाहायलाच कोणी नसेल तर हा गंध लावेल का नाही याची सुद्धा शाश्वती देता येत नाही. अशी माणसं गमतीची आहेत. मला वाटतं की मला असं वाक्य सांगायचं आहे, आपण नियम किती मोठा करतो याला महत्व नाही, आपण करत असलेल्या नियमामध्ये किती सातत्य आहे याला महत्व आहे. विठाला विठ्ठल. त्यामुळे नियम करता आला पाहिजे, तो नियम नित्य असला पाहिजे, तो नियम नित्य असला पाहिजे. मी बोलत नाही, ज्ञानोबारांचे शब्द हरिपाठातले सांगतो. ज्ञानोबाराय बोलतात, नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. महाराज सांगतात की नेम प्राणी तो दुर्लभ असं नाही, नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्य या शब्दाचे 2 अर्थ मला सांगायचे. नित्य या शब्दाचा सरळ सरळ माहीत असलेला अर्थ आहे सातत्य. नित्य या शब्दाचा अर्थ आहे सातत्य. थोडक्यात भगवंताच्या नामाविषयीचं सातत्य धारण करणारा, नियम करणारा प्राणी जगामध्ये दुर्लभ आहे, हा सरळ या प्रमाणाचा अर्थ झाला. पण मला दुसरा अर्थ आपल्याला असा सांगायचा आहे. नित्य या शब्दाचा एक अर्थ झाला सातत्य आणि दुसरा अर्थ असा आहे, नित्य या शब्दाचा अर्थ आहे अविनाशी. त्यामुळे नित्य हा शब्द नामाच्या संबंधाने जर वापरला जात असेल तर याचे 2 अर्थ झाले. नामस्मरण नित्य असावं हा एक अर्थ झाला आणि नित्य परमात्म्याचंच नामस्मरण असावं हा दुसरा अर्थ झाला. विठाला. आता पहिला प्रकार संपला, साधी संत. दुसरा काय? साधी अनंत. म्हणजे काय? साधी म्हणजे उत्पत्ती आहे पण नाश नाही. असं काय आहे की ज्याला उत्पत्ती आहे पण नाश नाही? थोडं वेदांताच्या दृष्टीने सांगतो. वेदांत शास्त्रामध्ये मोक्ष हा जो शब्द आहे की नाही, या मोक्षाबद्दलची भूमिका अशी आहे की मोक्ष स्थिती येते, मोक्ष अवस्था प्राप्त होते. आपल्याकडे तर परमपुरुषार्थ म्हटलंय, धर्म अर्थ काम आणि मोक्ष, त्याला चौथा पुरुषार्थ किंवा परमपुरुषार्थ म्हटलं जातं. पण एकदा मोक्ष स्थिती आली की पुन्हा मात्र ती कधीही जात नाही. म्हणजे मोक्ष स्थिती प्राप्त होते साधी, पण तिचा कधीही नाश होत नाही, अनंत. याला साधी अनंत असं म्हटलं जातं. तुकोबारांनी एके ठिकाणी फार गमतीने प्रमाण दिलंय. तुकाराम महाराज सांगतात, मुक्त कासया म्हणावे बंधन ते नाही ठावे. खरं तर ज्याला बंधन आहे त्याला जाऊन विचारा मुक्त झाले का. ज्याला बंधनच नाही त्याला मुक्त झाले का म्हणायचा सुद्धा प्रश्न येत नाही. त्याचं कारण सांगतो. मुक्त झाले का या प्रश्नाचं कसंही उत्तर दिलं तरी अडकतंय.
कळतंय का पहा, कसंही उत्तर द्या. मुक्त झालो म्हटलं तरी अडचण आहे आणि मुक्त झालो नाही म्हटलं तरी अडचण आहे. सांगू कशी? मुक्त झालो म्हटलं तर याच्यापूर्वी बंधनात होता आणि मुक्त झालो नाही म्हटलं तर आता बंधनात आहे. मुक्त स्थिती येते पण आल्यानंतर एकदा पुन्हा ती जात नाही. याला साधी अनंत म्हणा. दोन गोष्टी झाल्या, मला चार सांगायच्या आहेत. साधी शांत पहिला मुद्दा, साधी अनंत दुसरा मुद्दा. आता तिसरा ऐका, अनादी शांत. तिसरा मुद्दा असा आहे, अनादी शांत म्हणजे काय? उत्पत्ती नाही पण नाश आहे. उत्पत्ती नाहीये पण नाश आहे. असं काय आहे? असं उत्तर देताना वेदांतांनी उत्तर याचं दिलंय, माया किंवा अविद्या ही कशी आहे? उत्पत्ती नाही. मायेची उत्पत्ती कधी झाली सांगता येत नाही, त्याला अनादी म्हणावं लागतं. कधी झाली म्हणता येत नाही. अनिर्वचनीय असलेली ही माया आहे, पण एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर मात्र तिचा नाश आहे. म्हणजे अनादी शांत. किती गोष्टी झाल्या? तीन. साधी शांत एक, साधी अनंत दोन, अनादी शांत तीन. म्हणजे याची उदाहरणं द्यायची झाली तर साधी शांत मनुष्य शरीर, उत्पत्ती आहे नाशही आहे. साधी अनंत मुक्ती, त्याला उत्पत्ती आहे पण कधीही नाश नाही. अनादी शांत माया, उत्पत्ती नाही पण ब्रह्मज्ञान झालं की तिचा नाश आहे. आणि शेवटचा प्रकार आहे अनादी अनंत, म्हणजे ज्याला उत्पत्ती नाही आणि नाशही नाही. ज्याला उत्पत्ती नाही आणि नाशही नाही त्याला नित्य म्हटलं जातं. आणि अशा नित्य परमात्म्याविषयी नियम करणारा प्राणी या जगामध्ये दुर्लभ आहे. विठ्ठल पहिला मुद्दा सांगितला, नियम करता आला पाहिजे. दुसरा मुद्दा सांगितला, तो नियम नित्य असला पाहिजे. तिसरा मुद्दा असा आहे, आपण करत असलेला नियम मरणासन्न अवस्था झाली तरी सुद्धा त्या नियमापासून बाजूला होता नाही आलं पाहिजे. थोडक्यात तो नियम आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून राहिला पाहिजे. महाराजांचे शब्द आहेत, पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. तुकोबर यांचे शब्द आहेत. तुकाराम महाराज सांगतात, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन, पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. हे प्रमाण काय आहे लक्षात आलं? पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी. याचा अर्थ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुद्धा नियमापासून बाजूला होता नाही आलं पाहिजे. पडता जड भारी, मरणासन्न अवस्था झाली तरी नियम सोडता नाही आला पाहिजे. मला एकच युक्तिवाद आपल्याला सांगायचा आहे. मला सांगा, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची बायको होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभलं ती स्त्री सामान्य असेल का हो? एवढा विचार करा. तुकोबारांची बायको होण्याचं भाग्य म्हणजे काही सामान्य आहे का? आणि हा युक्तिवाद नाही पटला तर दुसरा युक्तिवाद सांगू. काटा काढण्याच्या का निमित्ताने होईना पण भगवंतांनी जिचा पाय आपल्या हातामध्ये घ्यावा ती स्त्री सामान्य असेल का? विचार करा. ती स्त्री सामान्य असेल का? आणि थोडं धाडसाने पुढे बोलतो, तुकाराम महाराजांना देवाच्या पायाला हात लावावा लागतोय पण देव मात्र जिजाईच्या पायाला हात लावतात. याच्यात तरी जिजाईचा अधिकार काय आहे हे कळालं पाहिजे. जिजाई सामान्य नव्हत्या महाराज. जिजाईनी शोधून आणावं, तुकोबारांना म्हणावं नाही घरीच थांबा. शेवटी कधी कधी तुकाराम महाराज उद्विग्न व्हावेत आणि एके दिवशी तुकाराम महाराज घरातून बाहेर पडले. इंद्रायणी ओलांडून पलीकडे गेले ते पहिल्यांदा भामचंद्र डोंगरावर गेले. महिपती महाराजांनी जी तुकाराम महाराजांचं चरित्र केलंय त्याचा आधार घेऊन बोलतो. आणि भामचंद्र डोंगरावर गेले, तिथं बसले, भजन करायला लागले. भजन सुरू झालं. 7 दिवस झाले. सर्पाच्या रूपामध्ये भगवान तुकाराम महाराजांच्या अवतीभोवती फिरायला लागले. डोळे उघडल्यानंतर तो साप बघितल्यानंतर तुकाराम महाराजांनी त्या सापाच्या रूपात असलेल्या पांडुरंगाला सांगावं, देवा मला असं सर्पाच्या रूपामध्ये तुझं दर्शन नको. मी माझ्या हृदयामध्ये जे साठवलेलं आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकठेवरी ठेवून या, असं दर्शन मला सगुण रूपामध्ये पाहिजे. ते दर्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही. सर्पाच्या रूपामध्ये असलेले देव निघून जातात. तुकाराम महाराज पुन्हा भजन सुरू करतात. 15वा दिवस येतो. महिपती महाराजांनी 15 दिवसाचं वर्णन केलंय. आणि मग 15व्या दिवशी भगवान परमात्मा भामचंद्र डोंगरावर सगुण रूपाने तुकाराम महाराजांच्या समोर प्रगट होतात. इकडं जिजाई तुकाराम महाराजांना शोधून शोधून कंटाळून जातात. शेवटी जिजाई आपल्या लहान दिराला म्हणजे तुकोबारांच्या लहान भावाला कान्होबाला सांगतात, तुम्ही जरा डोंगर दऱ्यामध्ये तुकोबारांना शोधून या. आणि मग तो कान्होबा इकडं तिकडं शोधता 15व्या दिवशी त्या भामचंद्र डोंगरावर चढतात. आणि नेमकं तुकोबाराच्या झाडाखाली बसलेले आहेत. त्या डोंगरावर येऊन तिथं कान्होबा असं उभा राहतात. एका बाजूला भगवान पांडुरंग परमात्मा येऊन उभे राहिलेले आहेत 15व्या दिवशी, आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम महाराजांना शोधत आलेला कान्होबाही त्याच भामचंद्र डोंगरावर येऊन उभा राहिलेला आहे. आणि एकदम
तुकोबाराय पांडुरंगाकडे पाहतात, डोळे उघडून बघतात, सगुण रूपाचं पांडुरंगाचं दर्शन घडतंय. इकडं कान्होबा जेव्हा भामचंद्र डोंगरावर येतात तेव्हा त्या कान्होबा एकदा तुकाराम महाराजांकडे पाहतात आणि कान्होबा दुसऱ्या वेळेला पांडुरंगाकडे पाहतात. मला आश्चर्य वाटतं की तुकाराम महाराजांना फक्त पांडुरंगाचं दर्शन झालं, पण कान्होबाला एकाच वेळेला संताचं आणि देवाचं दर्शन झालं. हे कान्होबाऱ्याच्या चरित्रातला विशेष आहे. कान्होबाला मात्र एकदम दोघांचं दर्शन झालं. डोळे भरून त्या कान्होबा देवाकडेही पाहतोय, तुकोबारायकडे पाहतोय. तुकोबाराय देवाकडे डोळे भरून पाहतात, पण एकदम कान्होबाच्या मनामध्ये तो संसारिक विषय म्हणा किंवा ती संसारिक ओढ म्हणा किंवा तो प्रपंचाचा प्रभाव म्हणा, एकदम कान्होबा हाक मारतात, दादा अरे गेली 15 दिवस झाला आम्ही सगळ्या देहू आणि परिसरामध्ये तुला शोधतोय आणि तू मात्र इथे येऊन बसलायस होय. चल म्हटल्याबरोबर प्रगट झालेले भगवान गुप्त होतात. तुकाराम महाराज कान्होबाकडे पाहतात आणि तुकोबारांना वाटतं देव आपल्याला भेटायला आला होता, आता कडकडून मिठी मारायची होती, पण या कान्होबाने हाक मारल्याबरोबर देव निघून गेले. आणि या कान्होबाने हाक तरी काय मारली, अरे सगळे आम्ही शोधतोय, आपली दुकानदारी बघायची नाही का, व्यवसाय बघायचा नाही का, बोलवलंय चल, अशी प्रपंचाची भाषा वापरली आणि म्हणून देव निघून गेले. कारण तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतरला ना, देव निघून गेले. आणि मग तुकाराम महाराज कान्होबाचा हात पकडतात, भामचंद्र डोंगर उतरून खाली येतात, इंद्रायणीच्या काठावर येतात आणि आल्यानंतर तुकाराम महाराज कान्होबाला म्हणतात, कान्होबा तू आता घरी जा आणि त्या सावकारकीच्या वह्या घेऊन ये. मुद्दा इथं आहे, नीट ऐका. त्या वह्या घेऊन ये. आणि मग त्या सगळ्या वह्या घेऊन येतात आणि आल्यानंतर कान्होबांनी विचारलं, आता तू काय करायला लागला. त्याच्या वाटण्या केल्या. तुकोबारायांनी कान्होबाच्या वाटणीच्या वह्या कान्होबाला देऊन टाकल्या आणि आपल्या वाटणीच्या ज्या वह्या होत्या सावकारकीच्या, ज्याच्यावर तुकाराम महाराजांचा व्यवसाय चालायचा, दुकानदारी चालायची किंवा जे काही उदरनिर्वाह चालायचा, त्या सगळ्या वह्या उचलल्या आणि समोर असलेल्या इंद्रायणी नदीमध्ये त्या टाकून दिल्या. कान्होबा हे डोळे बहरून बघत होता आणि एकदम कान्होबाने तुकोबारांकडे पाहिलं आणि विचारलं, तुका दादा आपलं उदरनिर्वाह ज्या वह्यावर आहे त्या वह्या सावकारकीच्या वह्या आता इंद्रायणीमध्ये टाकून दिल्या, तुका दादा तू आता काय करणार. तेव्हा तुकोबारायांनी कान्होबाकडे बघून एकच वाक्य सांगितलं, बोलण्याची नाही आता देवाविन काही. विठाला याचा अर्थ पहिला मुद्दा, विरक्ती आल्यानंतर तुकाराम महाराज सांगतात बोलण्याची नाही आता देवाविन काही. दुसरा मुद्दा, सगुण पांडुरंगाचा साक्षात्कार झाल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात बोलण्याची नाही आता देवाविन काही. तिसरी भूमिका लगेच सांगतो. आणि मग तुकोबारायांचं भजन हळूहळू वाढलं. अखंड नामचिंतनामध्ये तुकोबाराय राहू लागले आणि तुकोबारायांच्याच मुखातून भाषा येऊ लागली. अवघी भूते साम्य आली, देखील मी काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. कारण तुकाराम महाराजांना वाटायला लागलं मी भजन करतोय, बोलण्याची नाही आता देवाविन काही एवढं चाललेलं आहे, पण तरी सुद्धा मला आणि या सगळ्या जगामध्ये आणखीनही भेद शिल्लक राहिलेला दिसून येतो. याचं कारण असं घडलं की तुकाराम महाराज जेव्हा एकदा शेतातून निघाले तेव्हा त्या शेतामध्ये कणसावर बसलेली जी पाखरं होती ती पाखरं तुकाराम महाराजांना पाहून उडून गेली. ते पक्षी तुकाराम महाराजांना पाहून उडून गेले. मी पक्षी उडून गेले म्हणतोय, पक्ष उडून गेले असं नाही म्हणत, पक्षी उडून गेले तुकाराम महाराजांना पाहून. आणि ते पक्षी सगळे उडून गेल्याबरोबर तुकाराम महाराजांना वाईट वाटायला लागलं. तुकाराम महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. तुकाराम महाराज म्हणतात की ज्या अर्थी हे पक्षी पाखरं मला पाहून उडून जातात त्या अर्थी ते मला घाबरतात याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी भय आहे. भय कधी निर्माण होतं, उपनिषद आम्हाला सांगतं, भेदात भयम भवती. ज्ञानोबा सांगतात, दुजे जवळ जवळ घडे तव तव संसार भय जोडे. याचा अर्थ द्वैत हे भयाला जन्म देत असतं. ज्या अर्थी या पक्ष्यांना माझ्याबद्दल भय आहे त्या अर्थी त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये आणखीन भेद आहे. आणि जर भेद असेल तर मी इतकं भजन करूनही काय उपयोग होणार आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी देवाला सांगावं, देवा मी तुझी कृपा झाली असं कधी म्हणेल, अवघी भूते साम्य आली, देखील मी काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. मला ही पाखरं घाबरली नाही पाहिजे. याचा अर्थ त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद शिल्लक नाही राहिला पाहिजे, त्यांना माझ्याबद्दल भीती वाटली नाही पाहिजे. अशी स्थिती जेव्हा येईल तेव्हा मी समजेल की माझ्यावर खऱ्या अर्थाने तुझी कृपा झालेली आहे. आणि मग एक दिवस असा येतो की गावामधून तुकाराम महाराज जेव्हा चाललेले होते आणि चालले असताना एक मनुष्य तुकाराम महाराजांच्या समोर येतो आणि तुकोबारांना म्हणतो, तुकोबाराय थांबा. तुकाराम महाराजांनी विचारलं, का रे बाबा का थांबा. काही नाही म्हटले, माझं एक काम आहे. तुकाराम महाराजांना हसू आलं. तो म्हटलं, काय झालं असायला. तुकाराम महाराजांनी सांगितलं, अख्ख्या देहूतली लोक म्हणतात मी काहीच कामाचा नाही आणि तू कसं काय माझ्याकडे काम काढलं. सगळं गाव मला म्हणतं हे काही कामाचे राहिले नाहीत, तू कसं काही काम काढलं. आता ऐका. त्या माणसाने सांगितलं, महाराज माझं काम आहे. काय काम आहे. काही नाही,
तुम्ही माझ्या शेतामध्ये यावं आणि भजन करावं, हेच माझं काम आहे. तुकाराम महाराज पुन्हा हसायला लागले. त्या माणसाने विचारलं, काय झालं हसायला? तुकाराम महाराजांनी सांगितलं, काही नाही, मला जे काम येतंय तेच तू सांगितलं, हे बरं केलं म्हटले. कारण मला भजनाशिवाय दुसरं काम नाही. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. तो म्हटला, महाराज मग उद्यापासून शेतामध्ये तुम्ही यावं, भजन करा, काही हरकत नाही. थोडा पुढे गेलेला पुन्हा माघारी आला आणि तो म्हणायला लागला, महाराज पण येताना ते टाळ पकवास विना तुमचं घेऊन या बरं, तुमचं घेऊन या. आता आम्हाला सुद्धा काही आता सगळीच आम्ही महाराज मंडळीत विचारा, आम्हाला काही लोक फोन करतात. मला एकाने फोन केला, महाराज तुमचं कीर्तन आमच्या इथं पुण्यतिथीच्या ह्याला ठेवायचं आहे. म्हणलं ठीक आहे, काही हरकत नाही. नाही म्हटले, पण ते गुत्त कीर्तन कुठून आलाय शब्द, कोणास ठाऊक आहे कीर्तनाचा? म्हटलं मला हे कळालं नाही. ते म्हणले, नाही टाळकरी तुम्हीच घेऊन या, वाजवणारे तुम्हीच घेऊन या, टाळ विना पकवास चोपदार तुम्हीच सगळे घेऊन या. म्हटलं ऐकणारी तुमचे आहेत का नाही, का मीच घेऊन येऊ माझे ऐकणारे सुद्धा? अलीकडे अशी कीर्तनाची पद्धत सुरू झाली. तसं तुकाराम महाराजांनी त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही टाळ वगैरे सगळं घेऊन या बरं. महाराजांनी सांगितलं, काही काळजी करू नको, घेऊन येतो. आणि मग ही बातमी गाऱ्यासारखी पसरली. गावातली काही शहाणी माणसं त्या शेतकऱ्याकडे गेली आणि त्याला म्हणायला लागली, का रे उद्यापासून तुकाराम महाराज तुझ्या शेतात येणार? हो. ते भजन करणार? हो. ते भजन तू ऐकणार? हो. वेळ लागलं का? कशाला तुकाराम महाराजांच्या नादी लागला? जी माणसं तुकाराम महाराजांच्या नादी लागली, संसाराचं वाटोळं झालं, तू कशाला हे करायला लागला? सगळं बोलणं त्यांचं झाल्यावर त्यांनी विचारलं, तुमचं बोलून झालं का? म्हटले, हो झालं. मग आता ऐका, मी तुकाराम महाराजांना शेतात का बोलवलंय आणि त्यांना भजन करायला का बोलवलं, टाळ पकवास घेऊन का बोलवलं, त्याचं कारण आहे. ते लोक म्हणले, काय कारण आहे? काही नाही, मला सध्या शेतामध्ये पाखरं राखण करण्याकरता एका गड्याची गरज आहे. कळलं का याचं बोलणं? बघा. ते म्हटले, मग मी तुकाराम महाराजांना शेतात बोलवलं, टाळ पकवास घेऊन बोलवलं, भजन करणार. टाळाचा पकवासाचा आवाज आला की शेतातली पाखरं आपोआप उडून जाणार. टाळाचा आवाज आल्यानंतर पाखरं राहतील का? अहो, टाळाचा आवाज आला की माणसं उठून चालली, पाखराचं काय घेऊन बसला? माणसं सुद्धा म्हणतात, यांचं झाल्यावर आता सभागृहात जाऊ, हो द्या अगोदर यांचं म्हणतात. तसं म्हटले तुम्ही. अरे ती लोक म्हटले, वा हुशार आहेस तू. तुकाराम महाराज दुसऱ्या दिवशी आले, कट्टा केलेला होता. महाराज त्याच्यावर बसले आणि महाराजांनी भजन सुरू केलं. आता ते तुकोबरांचं भजन इतक्या गोड स्वरामध्ये ते भजन चालू होतं, आश्चर्य सांगतो. त्या शेतातली पाखरं तर भजन ऐकतच होती, पण भजन इतकं गोड होतं, दुसऱ्याच्या शेतातली पाखरं उठून याच्या शेतात बसली. आणि मग महाराजांनी त्या सगळ्या पाखरांकडे पाहून म्हणावं, सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. या स्थितीमध्ये आल्यानंतर कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे असे तुम्ही म्हणायला लागला, आता तुम्ही काय करणार? महाराज म्हणतात, मी आता एकच करणार, बोलण्याची नाही आता देवाविन काही. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. याचा अर्थ आता देवाविन काही बोलण्याची नाही. कधी? पहिला मुद्दा, विरक्ती आल्यानंतर महाराज सांगतात बोलण्याची नाही आता देवाविन काही. दुसरी गोष्ट, सगुण पांडुरंगाचा साक्षात्कार झाल्यावर महाराज म्हणतात बोलण्याची नाही आता देवाविन काही. आणि तिसरा मुद्दा, निर्गुण तत्वाचा साक्षात्कार झाल्यानंतर महाराज म्हणतात बोलण्याची नाही आता देवाविन, की बोलण्याची नाही आता देवाविन काही. एकसरे केला नियम, पण हा पूर्ण व्हायचा असेल तर देवा दिले क्रोधक काम. एक. आता दुसरा, पाहेन ते पाय जोवरी हे दृष्टी ध्याय, एकसरे केला नियम, पण हा पूर्ण व्हायचा असेल तर देवा दिले क्रोधक काम. आणि आता तिसरा, तुका म्हणे मने हेची संकल्प वाहने, एकसरे केला नियम, पण हा पूर्ण व्हायचा असेल तर देवा दिले क्रोधक काम. त्यामुळे आपण देवा दिले क्रोधक काम विकार भगवंताला अर्पण केल्याशिवाय, निर्विकार झाल्याशिवाय आपली नियम तडीला जाणार नाहीत. ती निर्विकारता आपल्या ठिकाणी यावं याच्याकरिता ह्या साधना आहेत. कीर्तन ही एक साधना आहे, वारी ही एक साधना आहे, भजन ही एक साधना आहे, अन्नदान ही एक साधना आहे. त्यामुळे या साधनेच्या माध्यमातून आपलं अंतःकरण निर्विकारितेकडे जावं, हाच एक प्रयत्न आपल्या जीवनामध्ये या माध्यमातून होत असतो. एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, तीर्थयात्रा क्षेत्र गमनता, हरी कीर्तना जागरणा जाता, का संत समागमी चालता, का नृत्य करिता हरी कीर्तनी. या पायाने काय करावं? तीर्थयात्रेला चालत जावं. या पायाने काय करावं? क्षेत्राला प्रदक्षिणा करावी. या पायाने काय करावं? हरी कीर्तनाला चालत जावं. या पायाने काय करावं? कीर्तनात टाळ घेऊन थैथै नाचावं. आणि नाही जमलं तर या पायाने काय करावं? संतांच्या संगतीत 7 पावलं तरी चालावी. आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही पायाची सार्थकता, वाचेची सार्थकता, हाताची सार्थकता आपल्या जीवनामध्ये येण्याकरिता हा कीर्तन महोत्सव या ठिकाणी राबविला जातोय. खरं तर सकाळ वृत्तपत्र समूहाला मी खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की या माध्यमातून
एक वारीचा आनंद आणि वारकरी संप्रदायाचा विचार आणि एकंदरीत अध्यात्माची भावना आणि भूमिका सगळ्यांच्या मनामध्ये यावी याच्याकरता असलेला हा स्तुत्य उपक्रम आहे. समाजातलं स हे अक्षर निघून गेलं की खाली काय राहतं हे लक्षात येतं आहे सगळ्याच्या. त्यामुळे हा स खूप महत्त्वाचा आहे. हा स संस्कृतीचा आहे, हा स संस्काराचा आहे, हा स सात्विकतेचा आहे, हा स सहनशीलतेचा आहे आणि हा स समन्वयाचा आहे. त्यामुळे हा स टिकविण्याकरिता अशा कीर्तन महोत्सवांची गरज आहे. पुन्हा एकदा सकाळ समूहाला मी अंतःकरणपूर्वक वारकरी संप्रदायाच्या वतीने खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. ज्ञानोबाराय तुकोबारांच्या चरणी नतमस्तक होतो. मी ज्या परंपरेत आहे त्या मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी आणि आपल्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर बोला पुंडलिकवर माऊली श्री ज्ञानदेव तुकाराम. हा 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 ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.